तुम्हा सर्वांना तर माहीत आहे, आपल्या चॅनलवर सध्या स्पेशल पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्याची सिरीज सुरू आहे आणि आजची जी भाजी बनवलेली आहे ती आहे फांदीची भाजी. प्रामुख्याने पावसाळ्यात मिळणारी ही एक अतिशय पौष्टिक आणि चविष्ट रानभाजी आहे. ही भाजी चवीला तर छान लागतेच, पण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. तसंच खानदेश आणि इतर भागात ही भाजी सुकी करून किंवा तिचे मुटके केले जातात. त्याच पद्धतीने फांदीची जी भाजी आहे, हा भारतातला विशेष महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील जुना आणि पारंपरिक अन्न संस्कृतीचा भाग आहे. तसंच या भाजीचे कुठेही शेती केली जात नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीला रानावनात, शेतात, बांधावर किंवा डोंगराळ भागात ही भाजी निसर्गतःच उगते. त्याच पद्धतीने पूर्वीच्या काळी जेव्हा पावसाळ्यात इतर भाज्या उपलब्ध नसायच्या, तेव्हा आपले पूर्वज म्हणजेच आपले पहिले माणसं शरीराची पोषक तत्वाची गरज भागवण्यासाठी अशा रानभाज्याचा आहारात समावेश करायचे. आयुर्वेदात अशा पावसाळी रानभाज्यांना औषधी आणि शरीराचे शुद्धीकरण करणाऱ्या भाज्या मानले गेले आहेत. त्याच पद्धतीने या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए असतं, जे आपल्या डोळ्याचं आरोग्य आहे ते उत्तम ठेवतं. दृष्टीसाठी आपली जी दृष्टी कमजोर असेल ती सुधारण्यासाठी मदत करतं. तसंच व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठीही ही भाजी खूप मदत करते. तसंच या भाजीमध्ये कॅल्शियम देखील असतं, जे आपले हाडं आणि दात मजबूत करण्यास खूप मदत करतं. या भाजीमध्ये फायबर खूप चांगलं असतं, जे आपलं पचनक्रिया सुलभ ठेवण्यास आणि पोट साफ ठेवण्यास फायदेशीर असतं. त्याच पद्धतीने ही भाजी पावसाळ्यामध्ये खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पावसाळ्यात होणारे संसर्ग, सर्दी, खोकला यांपासून शरीराचे रक्षण करते. तसंच पोटाचे विकार जे असतात, फायबर भरपूर असल्यामुळे गॅस, अपचन आणि म्हणजे अन्नपचन न होण्याचा जो त्रास आहे तो कमी होऊन जातो. तसंच लोहाचे प्रमाण चांगले असल्याने महिला आणि मुलामध्ये अत्यंत रक्ताची जर कमतरता असेल तर ही भाजी त्याच्यासाठी अतिउत्तम आहे. नैसर्गिक आणि केमिकल मुक्त ही भाजी जंगलात किंवा शेतात स्वतःहून उगते आणि यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक खतं किंवा कीटकनाशकं मारली नसतात. त्यामुळे ही भाजी 100% शुद्ध आणि आरोग्यासाठी सुरक्षित असते. तसंच याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट खूप चांगले असतात. त्याच्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते आणि त्वचा चमकण्यास मदत होते. ही अतिशय पौष्टिक आणि अतिशय शरीरासाठी गरजेची असलेली रानभाजी आहे आणि पावसाळ्यामध्ये ही भाजी आवर्जून 1-2 वेळेस तरी खावी. मार्केटमध्येही विकायला येते आणि आमच्या गावात तर शेतामध्ये जे लिंबाचे झाडं, साधे छोटे मोठे जे झाडं असतात, बाबळीचं झाड, तसंच छोटे मोठे जसं गुलतूर वगैरे अशा झाडावर या भाजीचा वेल येतो. ह्या भाजीचं झाड नसतं, या भाजीचा वेल असतो आणि ही भाजी खरंच खूप पौष्टिक आहे. तर चला मग आपण या भाजीची रेसिपी पाहून घेऊया. आता रेसिपी बनवायला काहीच अवघड नाही आहे. एकदम सिंपल पद्धतीने ह्या भाज्या बनवल्या जातात, पण खायला तेवढ्याच टेस्टी लागतात. तर तुम्ही पाहिलंच असेल, सगळ्यात पहिलं मी तव्यावर तेल गरम करून घेतलं. सगळ्यात पहिलं तव्यावर तेल गरम करून घेतलेलं होतं. नंतरून त्याच्यात जिरे आणि लसणाची फोडणी देऊन घेतली. नंतरून 1-2 कांदे बारीक कट करून घातले आणि या भाजीसाठी स्पेशली हरभऱ्याची डाळच वापरली जाते आणि याने भाजीची टेस्ट जी आहे ती खूप भारी येते. 5-6 घंटे हरभऱ्याची डाळ भिजू घालायची, म्हणजे ती मऊसूत भिजते आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर गरम पाण्यात घंटाभर भिजवायची, लगेच भिजते. आता डाळ कांदा टाकायचा. नंतरून आपण जी भाजी चिरून ठेवली होती ती भाजी घालून घ्यायची आणि भाजी चिरायच्या अगोदरच स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. आता भाजी घातल्यानंतर भाजी 2-3 मिनिट परतून घ्यायची आणि नंतरून तुम्हाला त्याच्यात फक्त तिखट, मीठ आणि हळद घालायची आणि शेंगदाण्याचा कूट घालणं ऑप्शनल आहे. हवं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. आता बऱ्याच जाग्यावर घालतात, बऱ्याच जाग्यावर नाही. आपली चॉईस. फक्त डाळ घालून ही भाजी खायला खूप खमंग लागते. तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच ही भाजी तुमच्या घरामध्ये ट्राय करू शकता. अगदी 5 मिनिट परतून घ्यायची तव्यावर. मस्त खाण्यासाठी
चरचरीत आणि खमंग अशी ही भाजी बनून तयार होते. बाजरीची भाकरी ज्वारीच्या भाकरीसोबत तर मस्तच लागते, पण वरण भाताला तोंडी लावायला ही एक नंबर ऑप्शन आहे. नुसते पांढऱ्या भातासोबत ही भारी लागते. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर आवर्जून करा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत.